नमस्कार. इतिहासात ना काही विजय असे असतात जे केवळ भूभाग जिंकत नाहीत तर अक्षरशः साम्राज्यांचा पाया रचतात. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेलं जावळीचं खोरं हा असाच एक निर्णायक विजय होता. त्या काळी जावळीबद्दल एक म्हण फार प्रसिद्ध होती. येता जावळी जाता गोवली. म्हणजे काय की जावळीत येणं सोपं आहे, पण तिथून परत जाणं जवळजवळ अशक्य. विचार करा, घनदाट जंगल, उंच कडे, अभेद्य किल्ले असा काहीसा हा प्रदेश होता. तर मग ही जावळी नक्की होती तरी काय? हा फक्त एक जमिनीचा तुकडा नव्हता. सह्याद्रीतले तब्बल 8 महत्वाचे घाट मार्ग, हो 8, हे जावळीच्या ताब्यात होते. सोप्या भाषेत सांगायचं तर दख्खन आणि कोकण यांच्यातला सगळा व्यापार, सगळ्या लष्करी हालचाली याची चावी अक्षरशः जावळीच्या हातात होती. चला तर मग थोडा आणखी खोलात शिरूया, पाहूया की ही जावळी इतकी महत्वाची का होती आणि तिच्यासाठी एवढा मोठा संघर्ष का झाला. या संघर्षात ना 3 प्रमुख खेळाडू होते. एकीकडे होते छत्रपती शिवाजी महाराज, जे आपलं स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे होते मोरे घराणे, आदिलशाहीकडून जहागीरदार म्हणून जावळीवर राज्य करणारे. आणि या दोघांवर नजर ठेवून होती तिसरी ताकद, विजापूरची आदिलशाही. आता जावळीच्या विजयाची एक बाजू अशी सांगितली जाते की ते हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी एक अत्यंत गरजेचं पाऊल होतं. चला, आधी ही पारंपरिक कथा काय आहे ते समजून घेऊया. सुरुवातीला हे नातं मैत्रीचं होतं. खुद्द शिवाजी महाराजांनी मोरेंना गादीवर बसायला मदत केली होती. अपेक्षा होती की ते स्वराज्यात सामील होतील. पण झालं मात्र नेमकं उलटं. चंद्ररावांनी महाराजांशी थेट वैर पत्करलं आणि जाहीर केलं की त्यांची निष्ठा आदिलशाहीशी आहे. मग काय, मैत्रीचं रूपांतर संघर्षात झालं आणि बोलणीचे सगळे दरवाजे बंद झाले. म्हणजेच या कथेनुसार जावळी जिंकणं ही त्यावेळची एक राजकीय गरज होती. स्वराज्याला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर मोऱ्यांचा हा अडथळा दूर करणं भाग होतं. पण थांबा, इतिहासाला नेहमीच दुसरी बाजू असते, नाही का? आता आपण ह्या घटनेकडे एका वेगळ्या, थोड्या अधिक गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त दृष्टिकोनातून पाहूया. आणि इथूनच खरा प्रश्न सुरू होतो. जावळीवरची ही कारवाई ती खरंच स्वराज्यासाठी होती की आपल्या मार्गात येणाऱ्या एका प्रतिस्पर्धीला संपवण्यासाठी केलेला एक थंड डोक्याचा सत्ता संघर्ष होता? या वादाला हवा देतो तो एक महत्वाचा पुरावा, तो म्हणजे सभासदांची बखर. आता ही बखर खास का आहे? कारण ती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 16 वर्षांनी लिहिली गेली. म्हणजे त्या काळातल्या घटनांना अगदी जवळून पाहणारी ही नोंद आहे. आणि बखरी काय सांगतात हे धक्कादायक आहे. त्या स्पष्टपणे म्हणतात की हा निव्वळ विजय आणि एका प्रतिस्पर्धेला संपवण्याचा प्रकार होता. का? कारण शिवाजी महाराजांचा मोऱ्यांच्या जमिनीवर कायदेशीररित्या कोणताही हक्क नव्हता. आता बघा, ह्या दोन्ही बाजू जेव्हा आपण समोरासमोर ठेवतो तेव्हा चित्र कसं दिसतं? एका बाजूला आपल्याला दिसतो स्वराज्याचा विचार, एक राजकीय गरज, आणि दुसऱ्या बाजूला ऐकू येतात जाणीवपूर्वक केलेल्या विश्वासघात आणि क्रूर शिरकाण यांसारखे शब्द. खूप मोठा फरक आहे. सभासदाची बखर तर याही पुढे जाऊन सांगते. ती म्हणते की लढाईनंतर दोन्ही मोरे भावांना पकडलं, कैद केलं आणि नंतर पुण्यात ठार मारलं. याचा अर्थ काय होतो? की हा फक्त पराभव नव्हता, हे एका प्रतिस्पर्ध्याचं समूळ उच्चाटन होतं. अर्थात या कृतीचं समर्थनही केलं जातं. काही जण म्हणतात की या नोंदींमध्ये खूप गोंधळ आहे. एक मोरेभाऊ विजापूरशी देशद्रोही पत्रव्यवहार करत होता म्हणून त्याला शिक्षा दिली, तर दुसरा पळून जाऊन थेट महाराजांचे शत्रू मिर्झा जयसिंग यांना मिळाला. या तर्कानुसार ही कारवाई प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी नव्हती, तर देशद्रोहाला दिलेली शिक्षा होती. ठीक आहे. तर ह्या विजयामागची कारणं काहीही असोत, वाद काहीही असोत, पण एक गोष्ट मात्र नक्की, ह्या विजयाचे जे परिणाम झाले ते प्रचंड मोठे आणि निर्विवाद होते. चला तेच पाहूया. जावळीचा पडाव हा महाराजांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका रात्रीत सगळं चित्र पालटलं. महाराजांची ताकद प्रचंड वाढली. आकडे ऐकले की या विजयाची भव्यता लक्षात येईल. काय मिळाला महाराजांना? तब्बल 12,000 नवीन सैनिक, 8 मोक्याचे घाट मार्ग आणि सगळ्यात महत्वाचं, रायगडासारखा अभेद्य किल्ला. विचार करा, 12,000 नवीन सैनिक. महाराजांची फौज जवळपास दुप्पट झाली. आणि हे साधेसुधे सैनिक नव्हते.
जावळीच्या जंगलात दऱ्याखोऱ्यात लढण्यात पटाईत असलेले मावळे होते. महाराजांची लष्करी ताकद यामुळे कितीतरी पटींनी वाढली. पण या सगळ्यातलं खरं रत्न होतं रायगड. महाराजांनी त्या किल्ल्याची ताकद ओळखली, त्याचं सामरिक महत्त्व ओळखलं आणि लगेच ठरवलं, हीच असणार स्वराज्याची राजधानी. आणि पुढे जाऊन हाच रायगड मराठा साम्राज्याच्या वैभवाचं केंद्र बनलं. या विजयामुळे शिवाजी महाराज आता आदिलशाहीच्या नजरेत आले. ते आता फक्त एक बंडखोर जहागीरदार राहिले नव्हते. ते एक मोठी वाढती शक्ती बनले होते आणि आता आदिलशाहीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. तर मग या घटनेचा वारसा काय राहिला? इतिहासात याकडे कसं पाहिलं जातं? चला, याचा एक शेवटचा आढावा घेऊया. जावळीचा विजय हा एका साखळीची पहिली कडी होता असं म्हणता येईल. कारण जावळी जिंकली म्हणूनच आदिलशहाने अफजलखानाला पाठवलं. त्यामुळेच प्रतापगडाची ती जगप्रसिद्ध लढाई झाली आणि त्याच लढाईने शिवाजी महाराजांना एक मोठी स्वतंत्र शक्ती म्हणून जगासमोर आणलं. थोडक्यात सांगायचं तर जावळीच्या विजयाचे 3 वेगवेगळे अर्थ लावले जातात. राष्ट्रवादी दृष्टिकोन म्हणतो की हे स्वराज्यासाठी आवश्यक आणि वीरश्रीपूर्ण पाऊल होतं. चिकित्सक दृष्टिकोन याला एका प्रतिस्पर्धीला संपवण्यासाठी केलेलं निर्दयी कृत्य मानतो. आणि तिसरा, सामरिक दृष्टिकोन म्हणतो की पद्धत क्रूर असली तरी साम्राज्याच्या पायाभरणीसाठी ती एक आवश्यक लष्करी चाल होती. आणि हे आपल्याला एक मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं. मोठी, क्रांतिकारी ध्येय गाठण्यासाठी वापरलेल्या कठोर, प्रसंगी क्रूर मार्गांचं मूल्यमापन कसं करायचं? उद्देश आणि मार्ग यातला योग्य तोल कसा साधायचा? हा प्रश्न केवळ इतिहासापुरता नाहीये, तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे.